आज कोल्हापूर कर्वे नियोजन अंबाबाई मंदिरामध्ये आजच्या तिसऱ्या दिवशी हजारो लाखो भाविकांनी दर्शन घेतलं. आज अंबाबाईचं दर्शन जर बघितलं तर मनमोहक दृश्य आज पाहायला मिळते. आज विधिवत पूजा करून अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापूर दाखल. आपल्याबरोबर बडजी काय सांगाल, आजचा तिसरा दिवस आहे आणि आजची पूजा कसल्या पद्धतीने बांधण्यात येणार आहे? श्रीमाता, यावेळी आपण दशमहाविद्यांच्या स्वरूपात जगदंबेची पूजा बांधतो आहोत. का पहिल्या दिवशी आपण कमलालक्ष्मी बांधलेली होती, दुसऱ्या दिवशी काल बगलामुखी झाली. आज तिसऱ्या दिवशी तारा महाविद्या या स्वरूपात पूजा बांधणार आहोत. काय सांगाल, लाखो भाविक कोल्हापुरात दाखल आहे, देवस्थान समिती आहे, पोलीस प्रशासन योग्य ते नियोजन घेतले जाते आणि दर्शनही चांगल्या पद्धतीने होत आहे. यावेळी इतर वेळेपेक्षा जरा दर्शनाचा स्पीड जास्त आहे असं आमच्याही लक्षात आलं. नागरिकांची दर्शन घेऊन जाण्याची हे म्हणजे काय म्हणायचं त्याला फ्रिक्वेन्सी चांगल्या पद्धतीनं वाढलेली आहे आणि लोकांची कुणाची तक्रार नाही आलेली आत्तापर्यंत की दर्शन झालं नाही अशा पद्धतीनं. अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर कोल्हापुरात भक्त सुबलाम होतात, दर्शन घेतल्यानंतर चांगल्या पद्धतीने होतं, त्याबद्दल काय सांगा? सिद्धिबुद्धी प्रदेदेवी भक्तिमुक्तीन प्रदायिनी असं जिचं वर्णन केलेलं आहे. ती सर्व प्रकारच्या सिद्धीही देते, भक्ती देते आणि मुक्तीही देते. अशा पद्धतीनं जिचं वरदान आयुष्यभर पुरू शकतं, तिचं एक दर्शन मात्र घेण्यासाठी लोकांची ही गडबड आहे. म्हणजे लोकांना आतुर असतात लोक. म्हणजे फक्त नवरात्रातच असं नाही तर वर्षभर जगदंबेचं दर्शन घेण्यासाठी जगभराच्या कानाकोपऱ्यातनं लोक येत आहेत आणि तीच जगदंबेची खरी म्हणजे महती आहे. आपण जर बघितलं तर अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक कोल्हापुरात दाखलेलं आहे. पार्किंग व्यवस्था असू दे, सगळे असू दे, अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी, मनमोहक दृश्य घेण्यासाठी, डोळ्यामध्ये साठवण्यासाठी, तिचा आशीर्वाद घेऊन इथून पुढचे 9 दिवस मध्ये चांगल्या पद्धतीने जर बघितलं, आपण जर बघितलं तर अंबाबाई मंदिरामध्ये आपण सध्या आहोत. भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात अंबाबाई मंदिर दाखल झाले आहेत. देवीची ओटी असू दे, देवीची साडी असू दे, देवीला गजरा असू दे, कमळ फुल असू दे, हे सध्या देवीला मंदिरामध्ये आणलं जातं आणि तिची नवस जो फेडला जातो. आपल्याबरोबर खासदार धैर्यशील माने यांच्या सुविद्य पत्नी आहेत. काय सांगाल ताई, तुम्ही आज दर्शन घेण्यासाठी आज दाखल झाले? नाही, मी आज रोजच 9 दिवस माझं भाग्य समजते की मी येऊन इथं दर्शन घेते आणि देवी प्रत्येक रूपात बघायला मिळते. 9 दिवस नवीन रूपं असतात, रोज एक आणि रोज एक छान असा आशीर्वाद घेऊन सर्वच भक्तांना इथं जायला मिळतं. हे माझं भाग्य समजते आणि ही एक शक्ती देई. आज येतो आपण, आशीर्वाद घेतो आणि नक्कीच प्रत्येक स्त्रियांमध्ये, प्रत्येक माणसांमध्ये एक शक्ती, एक ऊर्जा मिळते आपल्याला. त्यामुळं सर्व कोल्हापूरवासियांचं आणि आजूबाजू सगळ्याच भाविकांना नवरात्रीच्या शुभेच्छा. धन्यवाद. बरोबर, सांगितले की देवीची 9 रूपं दिवस 9 वगैरे पाहायला मिळतात. भाविक मोठ्या प्रमाणात कोल्हापुरात दाखल आहे. कॅमेरामॅन समीर साईनाथ जाधव, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.